मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग. अरे वा, किती छान. हां, बरे आहात? हां, जायची ओढ लागलेली आहे? नाही. ओके. आता सारे तरुण बॅट्समन होऊन गेले. हां, त्यांनी साऱ्या 6 वगैरे मारल्यात. माझ्याकडे 1-2 रन काढायचे आहेत. हां, काय हरकत नाही. प्रार्थना करून देवाच्या हाती पडू. जिवंत आमच्या प्रिय देव बापा, किती चांगला दयेच्या कृपेचा तू बाप आहेस. अशा प्रकारे या प्रियजनांना तू आणलेला आहेस आणि सुंदरशा रीतीने तुझ्या सेवकाच्याद्वारे शिक्षण दिलेलं आहे. ही तुझी कृपा आहे की आम्ही अनेक जणांना यासाठी येण्याचं पाचारण केलं होतं, पण तुझ्या निवडलेल्या लोकांना, लेकरांना तू घेऊन आलास. आणि आमचा विश्वास आहे की ही तुझी योजना आहे. आम्ही नाम मात्र आहोत. शिक्षण तुझं आहे, वचन तुझं आहे, आत्मा तुझा आहे, कार्य तुझं आहे. म्हणून पुन्हा एकदा आम्ही माघारी घेतो आणि तुझ्या हाती पडतो यासाठी की तुझं गौरव व्हावं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय जिवंत नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. ओके, युवा साफल्य. छानपैकी सर्वांनी टी-शर्ट घातलेले आहेत. पण गाड व्हॉट यू आर कमिटेड टू युअर ट्रस्ट, ते मागच्या बाजूला लिहिलं गेलं आहे. म्हणतं मागच्या बाजूनी ते असं प्रवेश करायचं आणि अंतकरणात बाहेर निघावं अशी अपेक्षा आहे. ओके, देव करू आणि तसं करू. बरं, माझ्याकडे जो विषय आहे मनी, ॲम्बिशन अँड विल ऑफ गॉड. पैसा, महत्त्वाकांक्षा आणि देवाची इच्छा. या ठिकाणी एखादी व्यक्ती आहे का की ते म्हणते पैशाचा आणि माझा काही संबंध नाही, म्हणजे त्याला बाहेर काढता येईल? हां, पैशाचा आणि माझा काही संबंध नाही. हां, ओके. बरं, पहिला विषय आहे पैसा. तुम्ही मला सांगाल का की हा जो पैसा आहे याच्याकडे तुम्ही कसा पाहता? पैसा कशासाठी, काय सांगता येईल? गरजेसाठी. ओके, गरजासाठी आहे. बरं, कोणत्या गरजा? ओके, शारीरिक आहेत. शारीरिक. ओके, बरं, पुढं आणखी काय? बरं, पैसा किती महत्त्वाचा आहे, काय सांगता येईल? खूप महत्त्वाचा आहे. बरोबर आहे, पैसा हा खूप महत्त्वाचा आहे. बरोबर आहे. बरं, पैसा हा जो आहे, पैशाकडे पाहताना चांगला, भरपूर पैसा असणं हे चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं आहे. ओके, देव तुला देव. काय वाटतं? पैशाकडे पाहताना, पैशाचा विचार करताना तो मोठ्या प्रमाणात पाहिजे की गरजे एवढं पाहिजे? आणि गरज किती मोठी? गरज एवढी मोठी ठेवायची आणि मग म्हणायचं मला फक्त गरजेसाठी पाहिजे. हां, बरं. समजा उदाहरणार्थ आज सकाळी पेपरला एक बातमी आली. भाजी कापताना जी घरी सुरी वापरतात ना, ती सुरीने काय केलं, एका नवऱ्याने एका बाईचा गळा कापून टाकला आणि तिचा खून केला. हे चांगली बातमी की वाईट बातमी? बरं, मग मला सांगा, तुमच्या घरातल्या सुऱ्या तुम्ही काय करणार? कुणाचा दोष आहे याच्यामध्ये? ओके, सुरीचा काय दोष नाही. तसा पैसा आहे. पवित्र शास्त्र मला सांग बरं, एक वचन पैशाबद्दल फार चांगल्या प्रकारे सांगितलं या विषयाला धरून मी जे बोलत आहे त्या. बरोबर आहे. त्यामध्ये काय? द्रव्याचा लोभ हा सर्व प्रकारच्या वाईटाचं मूळ आहे. हां, काय? ओके, येस, बरोबर आहे. विश्वासणारे पण त्यामध्ये पडत आहेत. चला आपण काय करू, पैशाचे जरा थोडी व्याख्या करायचा प्रयत्न करूया. पैसा हा देवाने आपल्याला एक विश्वासू या नात्याने तात्पुरते दिलेले एक साधन आहे. तो पैसा प्रामाणिक
परिश्रमाने मिळवायचा आहे, शहाणपणाने वापरायचा आहे, आवश्यक गरजासाठी व उदारतेसाठी म्हणजे इतरांना देण्यासाठी उपयोग करायचा आहे। त्याच्यावर प्रेम किंवा विश्वास न ठेवता तो देवाच्या गौरवासाठी, इतरांच्या भल्यासाठी वापरायचा आहे। आणखी आपण पाहूया, पैसा जो आहे देवाचं सार्वभौमत्व त्यातून आपल्याकडे मिळतो। पैसा आपला हक्क नाही तर देवाच्या पुरवठ्याने मिळतो, बरोबर आहे। आणखी व्यवस्थापन कसं करायचं, आपण पैशाचे मालक नाहीत, फक्त व्यवस्थापक आहोत। म्हणजे व्यवस्थापक आहेत त्याच्याकडून काय घेतला जाणार आहे, हिशोब घेतला जाणार आहे। आणि मग हा जो पैसा आहे याचं जर आपल्याला काय आहे किंवा पैसा कशासाठी आहे तर तो एक देवाने दिलेली माहिती आहे का वोकेशन किंवा आपल्याला तो पेशा म्हणता येईल। प्रामाणिक परिश्रम हा देवाने दिलेला मार्ग आहे पैसा मिळवायचा। प्रामाणिक परिश्रम, हा फक्त परिश्रम नाही, परिश्रमाने भरपूर पैसा मिळवता येईल, पण प्रामाणिक परिश्रमाने देवाने दिलेला जो मार्गाने मिळतो। उद्देश काय आहे, गरज भागवणे, उदारता म्हणजे इतरांना देण्यासाठी, न्याय आणि देवाच्या राज्याचे कार्य जे आहे त्याच्या वाढीसाठी तो वापरता येईल। आणि मग हा जो पैसा आहे हा पवित्र शास्त्र आधारित जर आपण पाहिलं तर देव केंद्रित आणि जबाबदारीने वापर करायचा आहे। पहिली गोष्ट जी आहे, पैसा तुम्ही शिक्षण घेतला असेल, तुम्ही ट्रेनिंग घेतला असेल, तुम्ही चांगले कष्ट करत असाल, वेळ देत असाल, परिश्रम करत असाल, घाम गाळत असाल, या सर्व गोष्टी करून पैसा मिळत असेल, हे बरोबर आहे। पण तुम्ही जिवंत आहात ही देवाची कृपा आहे। तुम्हाला दिलेला श्वास देवाचा आहे। तुमच्या जवळचे किती तुम्हाला माहीत असे लोक आहेत ते पंगू आहेत, आंधळे आहेत, तुम्हाला डोळस कोणी केलं, तुम्हाला शक्ती कोणी दिली, बुद्धी कोणी दिली? पण काय झालेलं आहे, हा जो मानव आहे तो काय करतो, या ज्या गोष्टी आहेत ते सर्व विसरतो आणि मी कमवलेलं आहे, माझं आहे। आणि मग आपल्याला दिसून येतं की ज्यावेळेस त्याचं जाणं ठरतं, जर माहिती का तो धनवान असेल, तो गेल्यानंतर त्याच्या कुटुंबामध्ये पैशावरून वाद होतात आणि ज्या कुटुंबासाठी त्यांनी परिश्रम केले ते कुटुंबच उद्ध्वस्त होतं। पैसा गरजेचा आहे, बरोबर आहे। मग हा पैसा जो आहे हा न संपणाऱ्या सुखासाठी किंवा प्रतिष्ठेसाठी नसून देवाची सेवा, गरजूंना मदत आणि प्रभूच्या राज्याच्या कामासाठी असावा असे बायबल शिक्षण देते। आपण सर्व काय पाहतो, मी ख्रिस्ती व्यक्ती या नात्याने देवाने निर्मिती केली, मी देवाची निर्मिती आहे, देवाने मला सुबुद्धी दिली, देवाने मला सक्षम केलेला आहे, म्हणून हा जो सर्व माझं जे आहे ते माहिती आहे का देवाचा आहे। म्हणून आपण पैशाकडे त्या दृष्टिकोनातून पाहत आहोत। पैसा हा देवाची देणगी आहे, मालकी नाही। आपण हागेमध्ये म्हणतो रूपे तुझे आहे, सोने रुपे माझे आहे, सोने माझे आहे, असे तेनालीच परमेश्वर म्हणतो। आपल्याकडे आलेला पैसा आपला नाही तर देवाने दिलेला विश्वास ठेवण्यासाठी एक साधन आहे। स्टुअर्डशिप जे आहे, देवाने तो आपल्यावर विश्वास ठेवा, म्हणून देव माहिती आहे का आपल्याला हे देत आहे की त्याचा आपण उपयोग कसा करतो। आणि काय होतं आहे, धन त्याची जी पूजा आहे ना ती मूर्तीपूजा आहे। हाव, लोभ आणि ह्या सर्व गोष्टी पाहताना आपल्याला पाहावं लागतं की जी आदर्श विचारसरणी त्याच्यामध्ये ज्या 3 गोष्टी येतात, एक आहे गिल्ट, ग्रेस आणि ग्रॅटिट्यूड। प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला काय या 3 गोष्टी तर या ठिकाणी आपण गिल्टी काय आहोत, कारण आपल्याला धन हे जे आहे तेच त्याला माहिती आहे का आपण प्रथम स्थानावर ठेवलेलं आहे, त्याच्यावर भिस्त आहे, त्यालाच माहिती आहे का देव म्हणून मानलेलं आहे। आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला हे जे आहे याबाबत आपण दोषी आहोत। आणि मग आपल्याला जगातील जी समृद्धी विरोधी चेतावणी इथे दिसतं 1 तिमोथी 6:9-10 मध्ये, परंतु जे धनवान होऊन पाहतात ते परीक्षेत, पाशात आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडवणाऱ्या अशा मूर्खपणाच्या आणि बाधक वासनात सापडतात। पवित्र शास्त्र सरळ म्हणतं जे धनवान होऊन पाहतात। मला सांगा बरं, ख्रिस्ती लोकांना हे वचन समजलेलं आहे? ते स्पष्ट सांगितलेलं आहे। आणि तेवढी आपल्यामध्ये क्षमताच नाही की धन किंवा पैसे, अरे झालं बाबा आता पुरेसं, एवढं नको आहे।
त्याची आशा आहे. म्हणून आता पुढे एक वचन पाहणार आहोत, त्यामध्ये आपल्याला समजणार आहे. म्हणून आपण काय करतो या ठिकाणी, कारण द्रव्याचा लोभ हा सर्व प्रकारच्या वाईटाचे मूळ आहे म्हटलेलं आहे. त्याच्या पाठीस लागून कित्येक विषयापासून बळकलेत आणि त्यांनी पुष्कळाने खेदाने भोसकून घेतले आहे. आणि एक विचारसरणी आहे जी बायबलला धरून आहे, प्रभू आपला नेहमी श्रीमंत करतो या चुकीच्या शिकवणीचा सक्त विरोध करते. वेगवेगळ्या रिपानं आपण ज्या विचारसरणीचे आहोत त्यामध्ये आताचं जे ख्रिस्ती कार्य चालू आहे किंवा ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक जात आहेत त्या कोणतं आहे बरोबर, भरभराटीचं गॉस्पल जे आहे, प्रॉस्परिटी गॉस्पल. हां प्रियानं, जर तसं असेल तर आपल्याला थोडं चाचपून पाहावं लागेल. येशू ख्रिस्ताचे जे 12 शिष्य होते त्यांच्याबाबत काय म्हणता येईल? त्यांचे भरभराट झाली होती असं म्हणता येईल? आर्थिकदृष्ट्या ते भरभराटेल होते? नाही. संत पाऊलाचं काय म्हणता येईल? संत पाऊल पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला असं दिसतं आहे की येशू ख्रिस्ताच्या नावेकारात संत पाऊलाचं लिखाण आहे ते त्याच्याकडे पाहिल्यानंतर तो जगातला धनाढ्य असा मनुष्य असा वाटतो का? नाही, पण तो सर्वात आशीर्वादित मनुष्य आपल्याला दिसून येतो ना, बरोबर आहे. म्हणून मला सांगा बरं, एखादी व्यक्ती आयुष्यात फार यशस्वी झाली किंवा सुखी झाली असं म्हणताना त्या व्यक्तीच्या बाबत काय काय परीक्षण केले जातं? कशावरून म्हणते बरं ती व्यक्ती काय म्हणते यशस्वी झाली किंवा सुखी झाली असं म्हणता येईल? काय काय कोणते कोणते निकष लावले जातात एखादी व्यक्ती यशस्वी म्हणण्यासाठी? प्रॉपर्टी. हां, प्रॉपर्टी किती गमावली बरं? नोकरी. काय ते? चांगली नोकरी, बरोबर. आणखी? हां, हो, गाडी बंगला ऐशाराम सर्व बरोबर आहे. हां हां, हे आहे. याच्यात हे जगी दृष्टीने म्हटले जातं, बरोबर आहे. आणि ख्रिस्ती काही वावगे नाहीत, त्यांनी पण तशाच प्रकारे ते मार्ग करत आहेत. मला सांगा बरं, पवित्र शास्त्रामध्ये येशूने एका व्यक्तीबद्दल फार महान रीतीने काय म्हणते की शब्द वापरलेले आहेत की त्या व्यक्तीबद्दल स्त्रियामध्ये जन्मलेला तो सर्वात थोर आहे म्हटलेला आहे. कोण आहे तो? योहान. योहान कोण? योहान बाप्तिस्मा करणारे योहान. बाप्तिस्मा करणारे योहान, त्याला मसीहा म्हणून लोक म्हणत होते. तो म्हटला मी मसीहा नाही. हां, त्याने येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा केला. तर कितव्या वर्षी त्याला मारण्यात आलं बरं? अंदाजे 33 वर्षाचा असताना, बरोबर आहे. त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही असं म्हटलेलं आहे. येशू ख्रिस्ताचा साक्ष देतोय. पण त्याचं मरण कसं आलं बरं? हेरोदियाच्या मुलीने काय केलं? डान्स केला, बरोबर आहे. आणि मग आईने तिला फितून सांगितलं, पण ते म्हटलं की त्याचं मला शिर पाहिजे आणि त्याचं शिर. अरे एवढा महान येशू ख्रिस्तच आहे का असं लोक म्हणत होते. परंतु 33 वर्षात त्याचा अंत झाला. परंतु आज तो कुठं आहे किंवा त्याच्याबाबत काय म्हटलं जातं? आशीर्वादमध्ये तो मोडतो की नाही मोडत? हां, येशू ख्रिस्ताला माझ्या पुढं अरण्यातली वाणी तो म्हटलेला आहे. आणि आपण म्हणू काय गरज होती त्याला? काय गरज होती त्याला बोलायची, याच्या भानगडीत पडायची? एवढा चांगला देव त्याचा उपयोग करून घेतला फार महान रीतीने. नाही प्रियानं, महत्त्वाचं हे नाही की तुम्ही किती वर्ष जगता, पण महत्त्वाचं आहे की तुम्ही कुणासाठी जगता आणि तुमच्या जीवनामध्ये ज्याने तुम्हाला जन्म दिला आहे त्याला स्थान किती आहे. मला सांगा बरं, सर्वात अधिक पवित्र शास्त्रात काय वर्ष जगलेला असा व्यक्ती कोण आहे? सर्वात जास्त महत्त्वशाली आहे. काय वय सांगता येईल त्याचा अंदाजे? हां, बरोबर. काय आहे? 900च्या बरं आहे. मला सांगा तुम्ही, आता आपल्याला पण तुम्ही एक नोट करा, त्याचा तुम्ही सारं हे करा. नोहाचा जो माहिती आहे का जलप्रलय आला तो पहा, आणि ज्या वर्षी नोहाचा जलप्रलय आला आणि मथुशेलह मेला
असं बहुतेक दाट शक्यता आहे किंवा ते गृहीत धरलं जातं की हा मथुशेलह जो सर्वात जास्त वर्ष जगला तो नोहाच्या पुरामध्ये बुडून मेला. थोडं तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल, पाहिजे तर मग मी तुम्हाला पाठवून देईल ते. पण मुद्दा हा आहे, आयुष्य किती जगता, पण कुणासाठी जगता? तुम्हाला हे तुमच्या जीवनात निश्चित काम करायचं आहे. काम हा देवाने दिलेला भाग आहे. परिश्रम ही देवाची देणगी आहे. पैसे निश्चित कमवायचे आहेत, कुटुंब निश्चित चालवायचं आहे, स्वतःच्या गरजा निश्चित भागवायच्या आहेत. परंतु ह्या पैशाला कुठं ठेवायचं हे तुम्हाला समजलं पाहिजे. बरोबर आहे. मग हा जो एक आपल्याला दिसतो कुठे तो बा, हा जो तरुण श्रीमंत आहे, आपल्याला माहीत आहे त्याच्याबद्दल काय काय म्हटलेलं आहे बरं? तो धावत गेला, गुडघे टेकले, योग्य व्यक्तीकडे म्हणजे येशू ख्रिस्ताकडे आला. त्याने योग्य प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला त्याने? मला सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून मी काय. बरोबर आहे, योग्य व्यक्तीकडे आला, योग्य प्रश्न आला. आणि त्यावेळेस जर कॅमेरामॅन किंवा असं आजची परिस्थिती असते, तो गेलेला आहे, धूळ आहे, रस्ता आहे, श्रीमंत मनुष्य गुडघ्यावर टेकलेला आहे, असा फोटो आला असता आणि काय म्हटलं रे, किती त्याची प्रसिद्धी झाली असते. ते खरंच होतं. पण त्याला प्रश्न विचारा की तू काय म्हणते येते, त्याला प्रश्न विचारायला. हे ऐकून त्याने अद्यापि तुझ्यामध्ये एक गोष्ट होणी आहे, असेल नसेल ते विकून गोरगरिबांना वाटून टाक, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. चल माझ्या मागे ये. हा एकटाच असा व्यक्ती आहे की ज्याला येशू ख्रिस्ताने डायरेक्ट इन्व्हिटेशन दिलं, चल माझ्या मागे ये. पण त्यांनी ते स्वीकारलं का? नाही. का स्वीकारलं नाही बरं? कारण काय? हो, बरोबर आहे. बरोबर बरोबर. ते मी कशाच्या बाबत, मला हे पाहिजे आहे, सार्वकालिक जीवन पाहिजे आहे, येशू ख्रिस्ताकडे आलेला आहे. परंतु ते मिळवण्यासाठी त्याला माहीत आहे की हे येशू ख्रिस्ताकडेच मिळतं, त्याच्याशिवाय मला दुसरा पर्याय नाही आणि हे पाहिजेच आहे, इथपर्यंत त्याची खात्री झालेली आहे. परंतु ज्यावेळेस तो आलेला आहे आणि येशू ख्रिस्ताने म्हटलं चल, असं म्हणतो का? चल चल, एक पाऊल पुढं टाक. काय बरं? तुझं आहे नाही ते सर्व तू विक आणि चल माझ्या मागे ये. काय केलं त्यांनी? आला? अरे मला ही संपत्ती येशू ख्रिस्ताच्या सार्वकालिक जीवनासाठी काय करायची आहे? सोडून द्यायची आहे. हे कसं शक्य आहे? आणि तो कसा निघून गेला म्हणे? दुःखी म्लान असं म्हणून तो निघून गेला म्हटलेला आहे. नाही, हा जो श्रीमंत मनुष्य आहे त्याचा जीवनाचा खजिना जो आहे जिवंत देवाच्या ऐवजी केवळ पैसा होता. आणि पाऊलाच्या नजरेतून या आपण पाहत असताना आपल्याला हे शिकवायला मिळते की पाऊल ख्रिस्ताला जाणण्या अगोदर जगिक दृष्टिकोनातून सर्व मिळवले होते. तो चांगला मोठा वक्ता होता किंवा शिकलेला होता, मोठ्या गुरुच्या माहिती आहे का, तो चांगल्या प्रकारे समाजात त्याचं स्थान होतं. पण ज्यावेळेस त्याने जेव्हा ख्रिस्ताने त्याला काह्यात घेतले तेव्हा ज्या काही सर्व गोष्टी ज्या होत्या तो काय त्याला मुकला. तो म्हणतो त्या मी केर कचरा अशा लेखतो आणि ख्रिस्तामध्ये जे मिळाले ते सर्वापेक्षा अनमोल आहे. ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील कार्याद्वारे आपल्याला पवित्र देवाने स्वीकारले आहे. संत पाऊल का म्हणतोय की मी जर पाहिलं 1 कोरिंथ पहिल्या अध्यायाच्या 25 वचनामध्ये तो म्हणते माझ्यासमोर कोण आहेत? यहुदी आहेत आणि हेलेनी आहेत. यहुदी चमत्कार मागत आहेत, हेलेनी ज्ञानाचा शोध करत आहेत. पण मला तसं देण्यासाठी दोघांना पण आहे. हेलेण्यासारखे चमत्कार काय? मी जर देवाला माहिती चमत्कार करू शकेल. आणि हे हेलेनी जे ज्ञान मागत त्यांच्यासाठी ज्ञान. तो म्हणतो मला तुमचं काही घेणं देणं नाही. माझ्याकडे जो आहे तो वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त आहे आणि हाच माहीत आहे का जीवन आणि ज्ञान आहे. पुढे जाऊन म्हणतो ते म्हणतो सर्व गोष्टी ज्या आहेत मी दुसऱ्या अध्यायाच्या पहिल्या दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला म्हणतो की मी सर्व गोष्टी ज्या मला लाभाच्या होत्या त्या काय केल्या तर मी केर कचराला लेखतो आणि मला ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त प्राप्त व्हावा. बस प्रेरणा आज तुम्हाला सांगू का
येशू ख्रिस्तांनी काय सांगितलं बरं? ह्या ज्या तुमच्या गरजा आहेत, शारीरिक गरजा आहेत, आसरा आहे, पाणी आहे, जेवण आहे, पोषक आहे, या सर्व ज्या गरजा आहेत, येशू ख्रिस्त काय म्हणत आहे? तुम्ही अगोदर त्याचं राज्य, धार्मिकता मिळवण्याचा प्रयत्न करा, त्याबरोबर बरोबर आहे. आणि कुणाचं अभिवचन आहे? आणि मग त्यांनी उदाहरण कोणाकडे दिले? रानात पाखराचं उदाहरण दिले, भूकंपण्याचं उदाहरण दिलेलं आहे. हां, येशूने स्वतः जर ते दिलेलं आहे की ते खोटं ठरेल का? नाही. म्हणून आपल्याला काय करायचं आहे की या ठिकाणी संत पाऊल जो आहे, मला आता वेळ आली म्हणून मला तुम्हाला सांगू द्या. उन्नती ट्रस्ट जे आहे, तुम्ही जे पाहता, जे कार्य चालवलं आहे, देवाने माझ्यावर कृपा केली आणि मला उन्नती ट्रस्ट सुरू करण्याची कृपा पुरवली. पण तुम्हाला सांगतो कसं झालं ते. म्हणजे मी त्यावेळेस हग इन्स्टिट्यूटमध्ये काम करत होतो आणि महाराष्ट्रात सर्व ठिकाणी देव माझा उपयोग करून घेता मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कार्य सुरू झालं होतं. आणि त्यावेळेस मी एका सेंट क्रिस्पिन्स नावाच्या संस्थेत कामाला होतो आणि माझी गरज माझं कुटुंब चालवण्यासाठी कमीत कमी 20,000 तर मला पाहिजे होते आणि ती माझ्या पगारातून ती मिळत होती. पण एके दिवशी मी अकोल्याला गेलो होतो आणि तिथं देवाने एवढा मोठ्या प्रमाणात माहिती का त्याचं संजीवन पाठवलं. ओक्साबोक्शी लोक चर्चमध्ये रडू लागले, पश्चाताप करू लागले. मग मी येताना विचार केला की एवढं जर हे आहे तर मला अधिक वेळ द्यायला पाहिजे. पण त्यावेळेस मी हाग इन्स्टिट्यूटकडे पैसा नव्हता आणि याची कसली स्टाफची त्यांना तरतूद पण नव्हती. पण ते ओझं एवढं वाढलं की मी माझ्या पत्नीला पण सांगितलं की मला असं वाटतं की फार मोठं कार्य आहे आणि मला तिकडे जाणं गरजेचं आहे. आणि पण माझा प्रश्न, माझं कुटुंब मी कसं चालवायचं? माझ्या कुटुंबाची तेवढी गरज आहे. एक रात्री असंच प्रार्थना करत मला 2-2:30 वाजले आणि त्यावेळेस 2 वर्ष माझ्यासमोर आले. किती दिवस दोह मतामध्ये लटपटत राहणार? माझं स्ट्रगल चाललं होतं की काम सोडू की नको, माझं कसं होईल. आणि मग नंतर आणखी दुसरं एक वचन हे आलं, माझा हात एवढा तोकडा आहे का? तुम्हाला सांगू, ते एवढं माझ्याशी बोलतं झालं की एवढं मला जाणवलं की हे माझ्याशी बोलतं आहे. दुसऱ्या दिवशी मी जाऊन राजीनामा दिला. माझे जे साहेब होते ते म्हटले असं करू नको, हां त्यांच्याकडे पैसा नाही, तुझी गरज एवढी मोठी आहे आणि तू काय कर, थोडे दिवस का पहा. म्हटलं नाही, मी हात घालत आहे, मी माघारी फिरणार नाही. 2 वर्ष मला हाग इन्स्टिट्यूट ज्यात कामाला होतं त्यांच्यातर्फे एक पैसा मीही मिळाला नाही. पण मी तुम्हाला सांगू, त्या दिवसात जी माझी गरज देवाने पुरवली ना, ती माझ्या काम जे करत होतं त्याच्याही पेक्षा मोठ्या प्रमाणात होती. मग नंतर वेळ आली. हाग इन्स्टिट्यूटमध्ये अशा काही गोष्टी झाल्या की त्यांची शिकवण एक चौकटीत होती आणि मला जे मिळालेली शिकवण वधसमोर खेळायला ख्रिश्चन वगैरे जरा ते आले. म्हणून देवाने वेळ आली की त्यावेळेस मग माझा पगार त्यावेळेस 50,000 झाला होता. आणि वेळ अशी आली आहे तर पाणी थँक्यू ओके. वेळ आली की अरे मला असं दिसतं की महाराष्ट्राची जी गरज आहे ती फार मोठी आहे आणि मी ज्या प्रकारे कार्य करते एकदम छोटा भाग आहे. मग मला देवाने प्रेरणा दिली की ते काम सोड. मागच्या वेळेस 20,000चं काम होतं, ते सोडायला माहिती आहे का मला कठीण गेलं. पण तुम्हाला सांगतो की जे देवाने त्या 2 वर्षात माझ्या जीवनात कार्य केलं त्यामुळं 50,000चं काम सोडायलाही मला काय वाटलं नाही. आणि त्याचं प्रतिफळ आज मी पाहत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रासाठी हे आशीर्वाद झालेलं आहे. तुम्हाला धार्मिकता, देवाचं पाचारण हे महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला हे सांगत नाही की सर्वांनीच माहिती आहे की तुमचं काम सोडा आणि अशा माहिती आहे का सेवेमध्ये या. जर देवाचं पाचारण असेल तर अवश्य या. परंतु ज्या ठिकाणी तुम्ही आहात ते देवाने दिलेलं काम आहे. तुम्ही टीचर आहात, तुम्ही नर्स आहात, तुम्ही कंपनीत आहात, तुम्ही कुठं का असाला त्या ठिकाणी देवाला तुमचा उपयोग करून घ्यायचा आहे. पण एक गोष्ट जी आहे
की या सर्व गोष्टी तिथं जे धावत आहेत, जे लोक तुमच्याबरोबर जे धावत आहेत, पैशाच्या मागे लागलेले आहेत, त्याच्यासारखेच तुम्ही जर धावत असाल तर आयुष्य रिटायर झालं तरी तुमचा त्यांच्यावर काय परिणाम होणार नाही. तुम्हाला त्या ठिकाणी यासाठीच ठेवलेलं आहे की तुमचा जो विश्वास आहे, तुमचं जे जीवन आहे ते कसं, आणि सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे, पैशाच्या बाबत तुमचे विचार, तुम्ही करत असला त्याचा विनियोग, आणि पैसा हा कोणी तुम्हाला दिलेला आहे, कशासाठी दिलेला आहे हे योग्यरीतीने समजून घेणं. आणि मग या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे, संत पावलांना पैसा सर्व प्रतिष्ठा त्याला मिळाली नाही, परंतु त्याला वधस्तंभ मिळाला आणि सर्व जगाला हे झालेलं आहे. संत पाऊल जो आहे त्याच्या पत्रांमध्ये काय म्हणत आहे पहा, कोणतरी वाचा 4 पासून इथं. तरी देहावरही भरोसा ठेवण्यास मला जागा आहे. जर दुसऱ्या कोणाला देहावर भरोसा ठेवावा असे वाटते तर मला अधिक वाटणार. मी तर 8व्या दिवशी सुलता झालेला इस्रायल लोकांतला बन्यामीन वर्षातला इब्र्याचा इब्री, नियमशास्त्र दृष्टीने परुषी, आस्थेविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा, नियमशास्त्रातील नीतिमत्वाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे. ख्रिस्त प्राप्तीकरता पौलाला झालेली उत्कंठा. तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या काळात सर्वात सधन काय म्हणतात, सुशिक्षित किंवा सन्मान पावलेला व्यक्ती काय होता, त्याच्याजवळ ह्या सर्व गोष्टी होत्या. या सर्व त्याला लाभाच्या, त्याच्यासाठी काही द्यायला लोक तयार होते, त्याला त्या मिळाल्या होत्या. पण नंतर काय म्हणायचा तो वाचा, त्या मी ख्रिस्तामुळे हानीचे असे समज. हो, पहा काय बदल होतो. ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्ताकडे पाहताना ज्या तुम्हाला लाभाच्या वाटत होत्या, ह्या तुम्हाला लाभ आहे वाटता, त्या का तो काय म्हणतात, त्या हानीच्या अशा समजतो. कारण तो म्हणतो ह्या लाभाच्या गोष्टीमध्ये मी अडकून राहिलं तर मला सत्य समजणार नाही, देव मला समजणार नाही, ख्रिस्त वधसमोर खेळलेलं मला समजणार नाही, म्हणून लाभाच्या गोष्टी आहे त्यांनी काय केलं, हानीच्या अशा समजल्या. आणि मग पुढं इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्या विषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो. अरे ते म्हणतो हे हानी आहे. मला जर सुख वस्तू पैसा या सर्व गोष्टी मिळत राहिल्या, परंतु मी जे ख्रिस्ताचं जे शिक्षण आहे त्याकडे दुर्लक्ष झालं तर माहिती आहे का, मला एवढं मिळूनही काय उपयोग नाही. मला सत्य समजलेलं आहे, मी नीट डोळे उघडून पाहिलेले, निर्माता कोण आहे, मी निर्मिती आहे, निर्मितीचा कशासाठी केलेला आहे तो हेतू मला समजलेला आहे, जीवन काय आहे ते समजलेलं आहे, जीवनाचा हेतू समजलेला आहे, मरण काय हे समजलेलं आहे, मरणानंतर काय आहे ते मला समजलेलं आहे. या सर्वांची गोळी बेरीज करून मला दिसतंय की ख्रिस्त हाच माझ्यासमोर असावा. बाकी जे समाजाच्या दृष्टीने, जगाच्या दृष्टीने अगदी प्रतिष्ठेचं आहे ते मी हानी असं समजतो. पुढं त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो आणि त्या केरकचरा अशा लेखतो, यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त. भाव पाहिलं, फक्त त्यांनी त्या जी त्याला प्रतिष्ठा होती ती त्यांनी का म्हणतो मुकला असं नाही, ते मी समजलं की या दोन्हींचा ताळमेळ केला. ही ख्रिस्ताची सुवार्ता, ख्रिस्ताचं ज्ञान आणि हे सर्व मिळकत, आणि हे मला केर कचरा वाटलं की आज सर्व जग तो केर कचरा माहिती आहे का जमा करण्याच्या मागे लागलेला आहे. आणि जे सत्य जे आहे, ख्रिस्त जो आहे, वधसमोर खेळलेला ख्रिस्त, त्याकडे माहिती का दुर्लक्ष आहे. एक ख्रिस्ती जीवन आहे, रुटीन आहे, रूढी परंपरा सर्व व्यवस्थित पाळल्या जात आहेत, परंतु बदललेलं जीवन कुठं आहे, बदललेलं जीवन कुठं आहे. आणि या ठिकाणी संत पाऊल, मग आपल्याला असं दिसत आहे की संत पाऊल जो आहे तो काय म्हणते, वाचूया. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव पिता धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. पाहिलं, आहेत जगिक आशीर्वाद आहेत, तुम्हाला चांगलं काम आहे, तुम्हाला माहिती आहे का सर्व प्रकारची गरज ते भागवतात, ते चांगले देवाचे आशीर्वाद आहेत. परंतु या ठिकाणी जो शब्द वापरलेला आहे त्याने स्वर्गातील आध्यात्मिक जे माहिती आहे का आशीर्वाद आहेत ते सर्वात महत्त्वाचे आहेत. आणि संत पाऊल त्यासाठी
काय करतात, देवाचे आभार मानते. म्हणून संत पावलाच्या दृष्टीने ख्रिस्तच खरा खजाना आहे. इतर सर्व गोष्टी ज्या ऑलरेडी त्याच्याकडे होत्या त्याने त्या केरकचरा अशा लेखलेल्या आहेत. आणि मग आपण पाहिलं की पैसा, त्याचा मोह, ती एक मूर्तीपूजा आहे. हे आपल्याला असं म्हणता येईल की तो लोभ म्हणजे पापामुळं आपल्या जीवनात जी दशा झालेली, दुर्दशा किंवा जो दोष आपल्याकडे आहे पैशाकडे पाहण्याचा, तो पापामुळं आलेला आहे. परंतु त्यामध्ये देवाची कृपा आहे. ख्रिस्ताने आपल्या आर्थिक पापाचे कर्ज फेडले आहे. अरे बापरे, जरा समजून घ्या. आर्थिक पापाचे कर्ज म्हटले, आर्थिक बँकेचे कर्ज नाही. नाहीतर उद्या जाऊन हे स्वामी शिकून आलं, या स्लाईडचा फोटो घ्यायचा, हे पहा ससाने ब्रदरला फोन लावू का. म्हणजे पाप वृत्तीने तुम्ही जे आर्थिक व्यवहार केलेले आहे त्याबद्दल ते जे पाप आहे त्याची खंडणी. परंतु असे काही पाप आहेत की त्याचे परिणाम भोगावे लागतात. आणि ते माहिती का, की जर तुम्हाला पश्चाताप झालेला आहे, तुम्ही आर्थिक कोणाची फसवणूक केलेली आहे, खरा पश्चाताप झालेला आहे, तर फळ काय आहे की फसवणूक जी झालेली आहे ते परत करणं. ते फळ आहे बरं का तुमचा बदल झाल्याचं, ते मूळ नाही. ते झालं म्हणून बांधणं आहे. जर तुम्ही खरे तुमचं तारण झालेलं आहे, जीवन बदललेलं. माझ्या जीवनात ज्यावेळेस मला सत्य समजलं, अनेक अशा गोष्टी दिसल्या की मी ज्या अयोग्य केल्या होत्या, मला जाऊन त्या ठिकाणी त्या दुरुस्त, कारण ती साक्ष आहे. नाहीतर आता काय झालेलं आहे, मी कर्ज घेतलेलं आहे, 3 लाखाचं कर्ज घेतलेलं आहे, देवाकडे आलेलं आहे, देवाला सांगितलं आहे मला फेडता येत नाही, हालेलुया मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, जो काही विश्वासाने मागतो त्याला दिलं जाईल हे समजतो. आणि देवा माझा पूर्ण विश्वास आहे की आज बँकेतलं माझं जे काय कर्ज आहे ते नील झालेलं आहे. नाही. तर या ठिकाणी पण या पैशाच्यासाठी तुम्ही जे काही पाप केलेले आहेत ते जे पाहिजे का देणे, जे कर्ज लागत आहेत त्याच्यामध्ये आहे. आणि आपल्या भौतिक गरजा पूर्ण करण्याचे देवाचे वचन सुरक्षित केलेलं आहे. गरजा तुमच्या पुरवल्या जातील, परंतु तुमचं ध्येय आणि पहिली गोष्ट आहे. आणि आणखी त्यांनी काय केले आपली पैशाच्या जुलमातून मुक्ती केली आहे. जो पैसा अगोदर आपला माहिती आहे का अधिराज्य होता, पैसा माहिती आहे का आपल्यावर सत्ता चालवत होता. देवाच्या कृपेमुळे आपल्याला पैसा संपत्तीच्या गुलामगिरीतून मुक्त मिळते आणि सुरक्षितता पूर्णपणे ख्रिस्ताच्या मालकीचे असण्यात आहे. आपली सुरक्षा काय, आपण सर्व पूर्णपणे ख्रिस्ताच्या मालकीचे आहोत यामध्ये असण्यात आहे. आणि पवित्र आत्मा पण कार्य करतो. पवित्र आत्मा आपल्याला आपले पैसे वेगळ्या प्रकारे वापरण्यास, उदार समाधानी होण्यासाठी नवीन हृदय देतो. आणि संस्कार जो आहे, कारण तोच आपला पालन करत आहे. माझ्याही ओळखीचे किंवा संपर्कातले काही जण आहेत, त्यांचं अगोदरचं जीवन आणि आता देवाने जी कृपा पुरवलेली आहे ते पाहून विशेष करून फार क्वचित होतं. माझा एक मित्र आहे, तो आता इथं नाही, तो परदेशात आहे, पण त्याच्याही पैशाच्या बाबत मी जवळून पाहिलेले जे उदाहरण आहे, अगदी हा पैसा देवाचा आहे आणि कशा प्रकारे वापरता येईल. लाखो रुपये त्यांनी माहिती आहे का मला देवाच्या कार्यासाठी दिले. आणि आताही माझ्या संपर्कातील व्यक्ती, त्याला ज्यावेळेस प्रकट हा पैसा देवाचा आहे, त्याची गरज देव भागवत आहे हे त्याला समजतं आहे की कशा प्रकारे अधिक चांगल्या प्रकारे देवाच्या सेवेला खर्ची पाडता येईल हे मी पाहत आहे. फार का माहिती आहे का, इतर सर्व गोष्टी होऊ शकतात, पण पैशाच्या बाबत एवढं सरळ काय म्हणत आहे की क्लॅरिफिकेशन, स्पष्टीकरण, लागूकरण देवाच्या कृपेनेच होतं. आज ख्रिस्ती समाजाकडे मंडळामध्ये जे सर्व येत आहेत, आपण ज्या प्रकारचे विचारसरणीचे आहोत आणि त्यामुळे आपण आपल्या मंडळांमध्ये देण्याविषयी कसं तरी करून माहिती आहे का पैसे उभे करण्याविषयी आपण बोलतच नाही. कोणत्याच प्रकारे आपण माहिती आहे का असं दडपण हे लावत नाही.
पण आमचा विश्वास आहे की जे आहे देव तुमच्याशी बोललो, तुम्ही कशा प्रकारे आशीर्वाद झाले त्या प्रकारे माहिती आहे का देवाच्या सेवेसाठी तुम्ही द्यावं हे अपेक्षित आहे. पण पवित्र आत्मा जो आहे ना, ज्यावेळेस आपलं जीवन बदलतं तर सर्व जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकतो. आणि पैशाकडे जर बदलून टाकला आणि तो जर व्यवहारात आणला तर फारच माहीत आहे का महान रीतीने देव त्या व्यक्तीला आणि त्याच्याद्वारे इतर सेवेला माहीत आहे का. आणि मग आपल्याबाबत कसं असायला पाहिजे हे देवाने दिलेलं कृपादान आहे किंवा माहिती आहे का पैसा आहे. आपण तो उदारता आणि उपासनेचे कार्य आहे. आर्थिक देणगी दशांश देणे देवाच्या तरतुदीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याबद्दल एक मार्ग आहे. तुम्हाला जो मिळालेला पैसा आहे त्याचा देवाकडून आहे हे जर तुम्हाला पक्क समजलेलं आहे तर तुमचं पहिलं कर्तव्य आहे की काय करायचं आहे, तुम्ही देवाच्या कार्यासाठी काय आपल्याला करता येईल. दुसरं जे समाधान आणि विश्वास आहे, कृतज्ञ हृदय भविष्यासाठी देवावर विश्वास ठेवते. यामुळे साठेबाजी किंवा काळजी करण्याची गरज नाही. मी म्हणत नाही की भविष्यासाठी तुम्ही तरतूद करू नका, तरतूद अवश्य करा, पण हे देवामध्ये करा. त्यावेळेस तरतूद करतानाही तुमचा भरोसा देवावर असायला पाहिजे, पैशावर असायला नाही पाहिजे. आता कोविडच्या काळामध्ये धनाढ्य व्यक्तीसुद्धा काय म्हणताय की वाचू शकले नाही. तुम्ही मी असं कोणीतरी काहीतरी होतं चांगलं आपल्याकडे होतं म्हणून नाही, तर ही देवाची कृपा आहे. तो समय एवढा कठीण होता की मला पण कधी माहिती आहे का मध्यरात्री काय खोकला आला काय झालं तर उठून बसायचो, अरे शेवटची वेळ आली काय जरा विचार करायचं. एवढं ते भयंकर परिस्थिती. ही देवाची कृपा आहे की त्याने आपल्याला ठेवलेलं आहे बरं. आणि यामध्ये आपल्याला दिलेला आहे आपला शेजारी जो आहे, म्हणजे कोणी जो गरजू आहे, आपले आर्थिक संसाधने शेजाऱ्यावर प्रेम करण्यासाठी आणि सामाजिक सेवा करण्यासाठी एक साधन आहे. त्यात चर्चला मदत करणे आणि गरिबांना मदत करणे समाविष्ट आहे. पुष्कळ वेळा ज्यावेळेस आपण म्हणतो की गरिबाला मदत करायला पाहिजे तर लोकांचं गैरसमज असतो, गरीब कोण तर ते म्हणतात मीच गरीब आहे. हे फार माहिती आहे का देवाकडून व्हायला हे सहज नाही. हे जे अंतकरण आहे ना ते देवापासून मिळाल्याशिवाय शक्यच नाही. आणि मग आता इशारा काय बा, पैशावर प्रेम करणे म्हणजे मूर्तीपूजा आहे, ते आपण पाहिलेच आहे. आता या ठिकाणी एक आहे, 2 धन्यांची चाकरी करू शकत नाही. कोण कोण आहे बरं ते 2 धने? तुम्ही देवाची धनाची चाकरी का, मला सांगा बरं का बरं. देव कसा आहे? सार्वभौम आहे, शक्तिशाली आहे, निर्माता आहे आणि तुम्ही पार मग हे देवाचं आहे. त्याची तुलना तुम्ही कशाची करणार? काय त्याच्या क्षमतेला सक्षम किंवा त्याच्या तुलनेत काय आहे बरं? काहीच नाही. पण तरी या ठिकाणी कोणाची तुलना केली आहे? देव आणि धन. म्हणजे एकदा तुम्ही देवाच्या आहारी गेला ना, देवाचा पगडा तुमच्या जीवनावर कसा पडतो, देवाच्या आज्ञापालन तुम्ही कसे करता, देवाच्या मागं तुम्ही कसं करता, या सर्व गोष्टी कधी देवाच्या हाती पडल्यावर. पण इथं पवित्र शास्त्रात तीच तेवढी क्षमता जर तुम्ही पैशाच्या हाती सापडत आहे. मला समजत नाही देवाची तुलना पैशासाठी मॅमन त्यासाठी केलेली आहे. याचा अर्थ त्याच्यामध्ये तेवढं काय म्हणत आहे ग्रासून टाकण्याचं सामर्थ्य आहे. म्हणून हे सोपं नाही, यामध्ये देवाची कृपाच पाहिजे आहे. पैशाचे हाव ही दुसऱ्या देवाची पूजा करणं आहे आणि ती बायबल विचारात कठोरपणे निश्चित आहे. कलसे 3:5 मध्ये म्हटलेलं आहे, तर पृथ्वीवर तुमच्या हवे जीवे मारा. त्यामध्ये म्हटलेलं आहे जार कर्म, अमरकाना, वकाम वासना, कुवासना हे सर्व म्हटलेलं आहे. पण त्यामध्ये पुढं म्हटले लोक याला मूर्तीपूजा म्हणावे, याला जीवे मारा. दूर ठेवा नाही, जीवे मारा. एकच माहिती आहे का अशी आज्ञा दिसते की ते सांगितले जीवे मारायला. पण हे हवे काय हाव लोक याच्या संदर्भात लिहिले त्याला जीवे मारा. नाहीतर तुम्ही सारं सोडाल आणि इथं लिहिलेले जीवे मारा. आता कुणाकडे जाऊ असा विचार करू नका. संदर्भ नीट समजून घ्या.
हे कोणाला जीव मारायचं आहे की जे हाव आहे आणि तिच्या मागे जाऊ नका असं म्हटलेलं. आता पवित्र शास्त्र आणखी आपल्याला काय सांगतं पहा. काम एक भक्ती आहे, म्हणजे देवाने दिलेलं काम देवाने दिलेलं आहे म्हणून ते विश्वासूपणे करणं म्हणजे देवाच्या आज्ञापालन आहे. हां, म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे मेहनत करून पैसा मिळवणे हे पाप नाही तर ईश्वर दत्त कार्याचं फळ आहे. देवाने दिलेलं जे आहे त्याचं फळ आहे. थेसेल करा दुसरे पत्र 3:10 म्हटलेलं आहे, कारण आम्ही तुमच्याबरोबर होतो तेव्हा देखील आम्ही तुम्हाला अशी आज्ञा केली होती की कोणाला काम करण्याची इच्छा नसेल तर त्याने खाऊ नये, मात्र हे कार्य आणि उत्पन्न हे इतरांच्या भल्यासाठी, प्रभूच्या कार्यासाठी आणि साधेपणासाठी असावे. संत पौल म्हणत तुम्ही स्वतःही त्यांनी केला. तो काय करत होता? तंबू काय म्हणते विणण्याचं काम करत होता. म्हणजे तुम्ही जे काही देवाने तुम्हाला दिलेलं आहे, जे काही क्षमता आहे तुमची ते तर करायलाच पाहिजे देवाने. आणि मग समजा संपत्ती वाढलीच तर ही वाढीव जबाबदारी आहे बरं का. ज्याच्याजवळ पुष्कळ ठेवले आहे त्याच्याजवळून अधिक पुष्कळ अधिक मागतील. देवाने दिलेला पैसा आहे तो जर वाढला आहे तर देव तुमच्याकडून काय करत आहे की अधिकची अपेक्षा करत आहे. आणि मग अधिक पैसा मिळाल्यास बायबल विचार काय सांगतो? तो जपून विवेकाने दुसऱ्यांच्या सेवेसाठी वापरायला शिकवतो. पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं. मग जर समृद्धी हा जे आहे, समृद्धी आशीर्वाद आहे का? प्रश्न आहे की त्याचा वापर कसा करतात त्यावरती ठरतं की आशीर्वाद आहे की शाप आहे. बायबल विचार सांगते की संपत्ती ही आशीर्वाद असू शकते पण हमखास नाही. नक्कीच एखाद्याला समृद्धी मिळाली, संपत्ती मिळाली हा देवाचा आशीर्वादच आहे, असू शकतं, पण शक्यता तशीच आहे असं नाही. त्याने तो पैसा अयोग्य मार्गाने माहिती काय मिळवलेला असू शकतो. बरोबर आहे. शास्त्रात काही गरीब लोक भक्त होते. लाजरस तुम्हाला माहिती आहे, त्या श्रीमंताचे तिथं असलेला अब्राहम, यूब याच्याबाबत आपल्याला माहीत आहे. संपत्ती परमेश्वराचा आशीर्वाद असू शकते पण ती परीक्षाही असते. फार महत्त्वाचं. परीक्षा ही असते की ज्यातून ती परीक्षा घेतल्यानंतर कंपल्सरी रिझल्ट येतो आणि त्या रिझल्टमध्ये 2 पर्याय असतात, एक पास आणि नापास. आणि मग जर देवाने तुम्हाला संपत्ती दिली आणि परीक्षा घेतली आणि त्यामध्ये जर नापास झालं तर काय? पवित्र शास्त्र काय म्हणते? मनुष्याने सर्व जग मिळवले हां, पण त्याला काय लाभ? मग संपूर्ण जग आहे ते एका पारड्यात ठेवलेलं आहे आणि तुमचा जीवात्मा आहे तो एकदा पारड्यात ठेवलेला आहे. परंतु आज जे दिसत आहे, मला सांगायला वाईट वाटतं की आज जे ख्रिस्ती बहुतेक आईवडील आहेत ते काय करत आहेत? जगिक दृष्टीने आपल्या लेकावर एवढं प्रेम करत आहेत की त्यांचा एकमेव हेतू असतो की त्यांनी चांगलं शिकावं, चांगलं ट्रेनिंग घ्यावं, चांगला पैसा कमावा, चांगलं कुटुंबात राहावं. हे मी म्हणत नाही की ते वाईट आहे, पण त्यामागं जर देवाचं भय नसेल ना तर ते त्यांना सुज्ञान मिळणारच नाही. जे आपोआप वाढत आहे ना ते सुज्ञान नाही, ते जगाचं ज्ञान आहे. जर एखादं माहिती आहे का गवत आहे किंवा घराच्या समोर लॉन आहे, तुम्ही तसंच वाढू दिलं तर तुम्हाला काही दिवसांनी त्यामध्ये त्या लॉनपेक्षा गवतच जास्त दिसेल. तुम्हाला वेळोवेळी त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. जर तरुणींना त्यांच्याच विचारात सोडून दिलं ना आणि फक्त जगात स्थिर कसं होता येईल आम्हाला आवडेल. एक बिशप साहेब आहेत, एकदा मी त्यांच्याकडे गेलो आणि मी त्यावेळेस माझं एक वदलेला कोकरा म्हणून फार सुंदर रीतीने मासिक मी काढत होतो. त्यामध्ये एवढे सुंदर फार चांगल्या प्रकारे देवाने त्याचा उपयोग करून घेतला आणि मग त्याची प्रिंटिंगच प्राईस मला 50-60 रुपये होते आणि मी त्यावेळेस कुरिअरने पाठवायचं की ज्याला मला 30-35 रुपये काहीतरी लागत होते. एकंदर सर्व करून एक पुस्तक मला 100 रुपयाला पडायचं
आणि मी ते अगोदर दर महिन्याला काढायचो आणि फक्त 200 रुपये लोकांकडून मागून घेतलं होतं, 200 रुपये वार्षिक फी. पण मी म्हटलं नाही, करायचं आहे काहीतरी करा. तर मी असंच गेलो त्या बिशपकडे आणि त्याने बघा म्हणे, विजू अरे काय हे एवढं किती महागाचं, जसं काही इम्पोर्टेड माहिती आहे का मासिक वाटतंय आणि तू कशाला एवढा पैसा खर्च करतो. हे बघ, एक साध्या कागदावर तुला करायचं काहीतरी कर, पण मला आवडेल तुझ्या घरी यायला आणि तुझं छान समानचा बंगला पाहायला आवडेल. मी म्हटलं माझा बंगला तयार होत आहे, पण सहसा शक्यता आहे की तुम्ही ते पाहायला तिथं नसता. वाईट वाटलं मला. म्हणून ते प्रेमापोटीच बोलत आहेत. एवढ्या प्रेमाने आपल्याला ते बरं वाटतं कारण त्यांचं प्रेम आहे. पण नाही, पण ज्यावेळेस तुम्ही बायबलची विचारसरणी हाताळताना तुम्हाला माहिती आहे का, सरळ सुज्ञान कशात आहे माहिती आहे का, वाईट आणि चांगलं याच्यातला भेद समजणं हे काही शहाणपण नाही बरं का. चांगलं आणि अधिक चांगलं, अधिक चांगलं आणि पूर्ण चांगलं यामधला फरक समजणं हे सुज्ञान आहे. आणि म्हणून हे जर म्हटले तर अरे किती चांगलं आहे, किती सदस्य चांगले आहेत ना बिशप साहेब, माझा बंगला म्हणे, माझं माहिती आहे का कुणी माझ्याबद्दल कुणी असं बोललं नाही, पण किती नाही प्रिया, तुम्हाला समजलं पाहिजे. तुम्हाला माहीत आहे पेत्र येशू ख्रिस्त काय म्हणत आहे, मला वधस्तंभावर खेळण्यात येतील हां, आणि ते येशू पेत्र काय म्हणत आहे, असं न घडो. ते कशाबरोबर बोलत आहे बरं, चांगल्याबरोबर बोलत आहे का चुकीचं आहे. एक जर तुम्हाला तुमचा मित्र आहे किंवा मैत्री आहे ती म्हणजे मी आता आत्महत्या करणार आहे, तुम्ही चल येते मी तुला ढकलते. तुझी इच्छा पूर्ण करण्यास मदत करते. पण जर तुम्ही त्या नाही असं न हो, हे चांगली गोष्ट आहे का नाही. हां, पण ही चांगली गोष्ट जगदृष्टीने झाली. पण ज्यावेळेस पेत्र येशू ख्रिस्ताला म्हणत आहे की असं तुझ्याबाबत घडू नये अशी अपेक्षा करत आहे, संत पाल म्हणता अरे काय पेत्रा किती छान ना, किती तुझे माझ्यावर प्रेम आहे ना, खरंच तू प्रेमळ मनाचा माणूस आहे, चल मी तुझ्यावर तुझ्या खडकावर माहिती आहे का काय मंडळी उभारतो असं म्हणाला का. काय म्हटलं, अरे सैताना. ज्यांना येशू ख्रिस्त वधस्तंभावर जायला नको आहे असं वाटत होतं, ते देवाच्या योजनेला काय करत आहेत, विरोध करत आहे. आजही मी तुम्हाला सांगतो, जे सर्व ख्रिस्ती लोक गुड फ्रायडेच्या दिवशी दुःख करत आहेत, 40 दिवस माहिती उपवास करत आहे, मी तुम्हाला सांगतो जर त्या ठिकाणी येशू ख्रिस्त असताना जसा हा जो पेत्र त्यांनी वधस्तंभावर जाऊ नये असं म्हणत होता, चांगले भावने म्हणत होता, आजही येशू ख्रिस्त त्या लोकांना अरे सैतानाच म्हणत आहे. ते बऱ्याच देवाची इच्छा आहे, त्यासाठीच तो आलेला आहे आणि ते करण्याबाबत आनंद व्हायला पाहिजे ना. तो म्हणतो मी जातो यामुळे तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे. हे रूढी परंपरा एवढ्या ग्रासून टाकले तर भक्तिभावाने आपण काय करत आहोत की त्या पाळत आहोत. पण पवित्र शास्त्राला काय सांगितलेलं आहे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की समृद्धी नेहमीच आशीर्वाद असू शकते नाही, पण ते माहिती आहे का परीक्षाही असू शकते. ओके, पैशाचा योग्य वापर, बायबलमधील आधारित दृष्टिकोन काय चालवते. व्यक्तीमध्ये तुम्ही आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आपल्या कुटुंबाची काळजी न घेणारा त्याला विश्वासणाऱ्यापेक्षा वाईट आहे असं म्हटलेलं आहे. आणि गरिबाची मदत करा म्हटलेले प्रभूचं कार्य म्हणा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैशाचा उद्देश काय आहे, देवाची सेवा आणि देवाचे गौरव या कार्यासाठी आपला पैसा वापरायचा आहे. आणि मग या ठिकाणी पैसा वापर काय आहे, स्वार्थासाठी नाही तर देवाच्या राज्यासाठी, गरिबासाठी आणि नीतिमान जीवन जगण्यासाठी आपल्याला पैसा वापरायचा आहे. मग शेवटी या सर्व पैशाबाबत बोललो आपण, काय शिकतो आहोत बरं. पैसा म्हणजे समृद्धी. पवित्र शास्त्र आधारित ख्रिस्ती विचारसरणीमध्ये पैसा हा देवाच्या देणगीचा आणि सेवकत्वाचा भाग आहे. आपण पैशाकडे मालकी नव्हे तर शिष्यत्वाच्या दृष्टीने बघावे, त्याचा योग्य उपयोग करावा आणि धन लोभापासून दूर राहावे. पैसा
कमवायचं आहे, गरज आहे, तुम्हाला त्यासाठी कष्ट करावे लागणार आहे. परंतु तो जो पैसा आहे त्याला देवाने दिलेले तुमच्या जीवनातील जे उद्दिष्ट आहे त्याच्यामध्ये आडवं येऊ देऊ नका. देवाची सेवा फार महत्त्वाची आहे. आणि मग कदाचित तुम्हाला मोठ्या प्रमाणात दुसरीकडे काम मिळेल, पण ते काम असं मिळेल जर त्या ठिकाणी कुठं चर्च नाही तर तुम्हाला निवड करण्याची गरज आहे. चर्च प्राधान्य, देवाचं वचन प्राधान्यावर आहे, सहभागिता प्राधान्यावर आहे, देवाची सेवेमध्ये सहभाग आहे. या सर्व करून जर देव म्हणत आहे माझी धार्मिकता आणि माझं राज्य मिळवण्या अगोदर खटपट करायला सर्व काय दिलं जाईल, देव निश्चित पुरवेल. तुम्हाला एक चीनचे महान सुवार्तिक होऊन गेले बा, काय त्याचं चीनचा सुवार्तिक विनो, हां हडसन टेलर, बरोबर हडसन टेलर. त्यांचं एक माझ्या जीवनावर एवढं इम्पॅक्ट करणारं माहिती आहे का त्याचं वाक्य आहे, माझी सेवा जी आहे त्याच्यावर. ही जर देवाची सेवा आहे, त्याच्या गौरवासाठी आहे, तर त्याच्यासाठी पैसा पुरवणं हे देवाचं काम आहे. म्हणून आमच्या संपूर्ण उन्नती सेवेमध्ये आम्ही पैशाचा काय म्हणते का पैशाबद्दल आग्रह विनंती किंवा माहिती कुठंच केलेली नाही. परंतु देवाची स्तुती असत, काही पुष्कळ समस्यात अडचणीतून आम्हाला जावं लागलं, पण त्यातून देवाने आम्हाला पुष्कळसं काही शिकवलं. परंतु जर तुमचं जीवन देवाच्या सेवेसाठी आहे ना, मी तुम्हाला एवढे काय म्हणताय की उदाहरणं देऊ शकेल. माझ्या स्वतःचं उदाहरण देतो. मी मिशन संस्थेमध्ये कामाला होतो. माझी मिसेस प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये होते आणि आमच्या ओळखीचे शेजारचे गावातले अनेक जण गव्हर्मेंट मध्ये होते, मोठमोठ्या कामावर होते. आणि आम्ही कधी कधी विचार करायचो रिटायरमेंट झाल्यानंतर कसं व्हायचं, आपल्याकडं ना पेन्शन आहे ना काय आहे. पण देवाच्या गौरवासाठी देवाने अगदी हळूवार बरेच फटके मारले आम्हाला, पण हळूवार माहिती का टप्प्याटप्प्याने माहिती का आम्हाला सत्याकडे आणलं. आज जे आहे देवाच्या कृपेने आम्हाला सेवेसाठी पुष्कळ मदत करता येते. एवढंच नाही तर त्या काळात ज्यांना आम्ही सुख समाधान पैसा यामध्ये पाहत होतो ना, आज अनेकांची स्थिती भयंकर काय म्हणते वाईट आहे. हे देवाची कृपा आहे प्रेरणा. माहीत नाही तुम्ही माहिती का कधी क्लेपांचं त्यांचं मनोगत माहिती आहे का ऐकायचा प्रयत्न करा. कोणत्या समस्यातून त्यांनी देवाला नेलं, कसं नेलं, ते सहसा मनोगत कुणाला सांगत नाहीत. पण जर देवाने कृपा केली तर त्यांनाही जो ज्या प्रसंगातून जावं लागलं ते समजतात. ध्येय तुम्ही ठेवा देवासाठी. तुमचा पैसा हा तुमचा नाही तर देवाचा. या ठिकाणी पैशाबद्दल आपण थांबणार आहोत. काही प्रश्न? काय द्यायचेत पैसे? कधी कधी ना तो जो आहे एवढं माहिती आहे का छान माहिती आहे का झाल्यानंतर अरे कुठं देऊ, आणि मग कधी नंतर ते हळूहळू बंद पडतं. ते बंद व्हायच्या अगोदर तुम्हाला विचारलं कोणाचं काय असेल तर मला सांगा आणि कुठं पाठवायचे ते सांगतो. असं देवाची कृपा आहे, देवाची कृपा आहे. ओके, असू दे. आता दुसरा जो आहे महत्वाकांक्षा. महत्वाकांक्षा असणं चांगलं आहे का वाईट? चांगलं आहे. मग ती कोणती का असना, चांगली महत्वाकांक्षा असणं चांगलं आहे आणि वाईट महत्वाकांक्षा असणं वाईट आहे. पवित्र शास्त्रातून आपण जरा महत्वाकांक्षेवर विचार घालू. पवित्र शास्त्राच्या आधारे मनुष्याची महत्वाकांक्षा ही देवाच्या गौरवासाठी असावी. मला वाटतं शास्त्र उघड बरं, यशया 43:7 वाचा बरं. मानवाला कशासाठी निर्माण केले तिथं काय आहे का? यशया 43:7. ज्यास माझे नाव ठेविले, ज्यास माझ्या गौरवासाठी उत्पन्न केले, निर्माण केले आणि घडिले. हां, कशासाठी? ज्यास माझ्या गौरवासाठी निर्माण केले.
म्हणून सर्व मानवजातीचा हेतू हाच आहे की त्यांना देवाच्या गौरवासाठी निर्माण केलेला आहे. आणि विशेषतः ख्रिस्ती ज्याचं तारण झालेलं आहे, ज्यानं वचन समजलेलं आहे, त्याच्या जीवनाचं निश्चित आहे. आणि मग गौरवासाठी असावी ही शिकवण आणि खाली त्यांचे मुख्य तत्त्व स्पष्ट करते की आपलं जे देवाच्या गौरवासाठी आहे. महत्त्वाकांक्षा म्हणजे काय? बायबलनुसार महत्त्वाकांक्षा ही एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तीव्र इच्छा धरणे, तिचा उपयोग सन्मानासाठी, अधिकारासाठी, धनासाठी किंवा सेवेसाठी केलं जाऊ शकतं. शास्त्र म्हणते महत्त्वाकांक्षा वाईट नाही, परंतु ती कुणासाठी, कशासाठी आहे हे महत्त्वाचं आहे. महत्त्वाकांक्षा वाईट नाही, पण ती कुणासाठी, कशासाठी आहे हे महत्त्वाचे आहे. महत्त्वाकांक्षा बायबलमध्ये महत्त्वाकांक्षा ही आपोआप चांगली किंवा वाईट नसते. याचा अर्थ ध्येय आणि हृदयाच्या प्रेरणेवर अवलंबून असते. मी तुम्हाला उदाहरण दिलं चाकूचं सकाळी आल्याबरोबर. तर ते कसा वापरायचं हे हृदयाचं आहे. म्हणून साधनं हे काय माहिती का योग्य अयोग्य नाहीत. तो वापरण्याची मनोवृत्ती जी आहे, जी प्रेरणा देणाऱ्या हृदयाचं स्थान आहे, तिथं कोण बसलेलं आहे, त्याला कोण डायरेक्ट करत आहे हे महत्त्वाचं आहे. बरं, पवित्र शास्त्र स्वार्थी महत्त्वाकांक्षांना पापी असं म्हणतं आणि दुसरी जी महत्त्वाकांक्षा आहे त्याला ईश्वरी म्हणजे पवित्र इच्छा असं म्हणतं. बरोबर. आता पवित्र शास्त्रानुसार महत्त्वाकांक्षा काय पाहूया. कोणतरी वाचा मराठीमध्ये मोठ्याने. महत्त्वाकांक्षा म्हणजे एखादे कार्य पूर्ण करण्याची तीव्र व ठाम इच्छा, जी जर स्वतःच्या अभिमानासाठी किंवा गौरवासाठी असेल तर पापी ठरते, पण देवाला आनंद देण्यासाठी आणि त्याच्या राज्याच्या प्रगतीसाठी असेल तर ती पवित्र व योग्य ठरते. दोन प्रकारचे आहे, एक चुकीची आणि एक बरोबर. आता महत्त्वाकांक्षेचे काही प्रकार आहेत, विशेष दोन आहेत. पहिली जी आहे स्वार्थी महत्त्वाकांक्षा, स्वार्थी स्पर्धा किंवा स्वार्थी महत्त्वाकांक्षा. तट पाडण्याचा अथवा पोकळ डव मिळवण्याच्या बुद्धीने काही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना. ही जी आहे ही जी स्वार्थी महत्त्व स्वतःलाच गौरव देण्यासाठी वापरली जाते. आणि दुसरं त्याचा स्वभाव जो आहे ना त्यामध्ये स्वतःचे गौरव, सत्ता, पैसा, प्रसिद्धी मिळवण्याची धडपड असते. इतरांवर हानिकारक भरभराट साधणं, इतरांवर ते हानी करते आणि स्वतःची भरभराट साधते. दुसरी जी आहे त्याला गॉडली ॲम्बिशन म्हणतात, देवभक्तीची महत्त्वाकांक्षा. ती प्रशंसनीय आहे आणि यामध्ये आपल्याला दिसतं आहे की उत्सुकतेने प्रयत्न करणे, ध्येय बनवणे. गॉडली त्याला जे मूळ ग्रीक शब्द आहे त्याचा अर्थ आहे तसा. जिथे ख्रिस्ताची सुवार्ता अद्याप पोहोचली नाही तिथे ती प्रचारण्याची म्हणजे सुवार्ता गाजवण्याची माझी महत्त्वाकांक्षा आहे. संत पाऊल जो म्हणत आहे रोमकराच्या 15 जिथं सुवार्ता सांगितली गेली नाही तिथं जाऊन सुवार्ता सांगण्याची माझी महत्त्वाकांक्षा आहे, जी चांगली महत्त्वाकांक्षा आहे. असं म्हणतात की तो म्हणतो आम्ही गृहवासी असलो किंवा दूर असलेलं असलो तरी त्याला संतुष्ट करण्याची आमची हौस आहे. कुणाला? ख्रिस्ताला. आम्ही या भूतलावर आहोत किंवा देवाघरी पोहोचलेलो आहोत, आमची ती इच्छा आहे. आणि मग याचा स्वभाव कसं बरं, हा जो देवाला आनंद देणारी जी महत्त्वाकांक्षा असते ती देवाला आनंद देते, सुवार्तेची प्रगती करते आणि ख्रिस्ताचं गौरव साध्य करते. म्हणून ही महत्त्वाकांक्षा काय आहे पवित्र शास्त्राला धरून, तर ती कशी ओळखायची, तर आपल्या स्वतःला काही प्रश्न विचारायचे आहेत. आणि प्रश्न काय आहे, बायबलमधील महत्त्वाकांक्षेची कसोटी जर घ्यायची आहे तर स्वतःला हे प्रश्न विचारा, जे मी करत आहे त्यामध्ये माझं गौरव आहे की देवाचं गौरव आहे? हा प्रश्न तुम्हाला उत्तरित करता यायला पाहिजे. दुसरं, यात इतरांची प्रेमाने सेवा आहे का जे मी करत आहे त्यामध्ये? आणि तिसरं, हे कार्य सार्वकालिक आहे का की क्षणभंगूर आहे, ज्यामध्ये तुम्ही मौल्यवान तुमचा पैसा, तुमचा वेळ, तुमची शक्ती खर्च करत आहात, हे टिकाऊ आहे का, त्याला सार्वकालिकतेची झालर आहे का, की हे जे आहे तात्पुरतं आहे? आणि या गोष्टीवर तुम्हाला विचार करावा लागणार आहे. आणि मग पवित्र शास्त्र जे आहे त्याला योग्य आधारित जी काय महत्त्वाकांक्षा आहे त्यामध्ये आपल्याला असं दिसतं
की करंदीकरांचं पत्र याचा 10वा अध्याय 31मध्ये, म्हणून देवाच्या गौरवासाठीचे जीवन जगणे म्हणजे देवाची चांगली, मनुष्याची चांगली महत्त्वाकांक्षा. म्हणून मग तुम्ही खाता पिता किंवा काही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. आपली महत्त्वाकांक्षा ही स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी नाही तर ख्रिस्ताच्या राज्यासाठी असावी. या ठिकाणी म्हणून तुम्ही खाता किंवा पिता, काय होतं की काही लोकांना ते एवढं सवयीचं झालं असतं ना की ते कोणताही काय म्हणते शब्द आला त्याला काय त्यांचा जो ओळखीचा शब्द असतो त्याला ते जोडतात. खाता म्हणजे जेवण त्यांना समजतं, पिता म्हटल्यावर दुसरंच काहीतरी समजतं आणि त्या म्हणतात ते पण देवाच्या गौरवासाठी. हां, नाही हे जम नाही. जेवण खाता, जेवणानंतर पाणी पिता त्या संदर्भात लिहिलं आहे. जेवणा अगोदर जे पिता ते नाही. ओके. दुसरी ही जी महत्त्वाकांक्षा म्हणजे पवित्रपणा आणि सेवा कार्यासाठी लालसा असावी, शांतपणे राहावे, स्वतःचा सदुपयोग करावा. बायबलचा दृष्टिकोन सांगतो की आपली कामे, शिक्षण, व्यवसाय, घरगुती जबाबदाऱ्या या सर्वातून आपण देवाची सेवा करतो. देवाची सेवामध्ये फक्त चर्चमध्ये सुवार्ता सांगणं, पालखी सेवा करणं किंवा दान नाही. तुमचं कुटुंब हे बेसिक माहिती आहे का ठिकाण आहे की जिथून माहिती आहे का तुम्ही सेवा करता, तिथून माहिती आहे का ते तुम्ही त्यांना शिकवता. ख्रिस्तासारखे होण्याची इच्छा यामध्ये फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ज्यांना त्याने आधीच ओळखले किंवा नेमले आहे त्यांना आपल्या पुत्राच्या स्वरूपाप्रमाणे बनवण्यासाठी नियुक्ती केलेली आहे. पाहिलं, आगाऊच नेमले म्हटलं. प्रियानं तुम्हाला माहिती आहे का आज तुम्ही इथं का आहात? तुमच्या आई वडिलांनी पाठवलं म्हणून नाही, तुम्ही निघाला म्हणून नाही, तर तुमची या प्रकारची योजना ख्रिस्ताने सृष्टीच्या स्थापनेपूर्वीच केलेली आहे. तुम्ही इथं असावं हे तुमच्या जीवनामध्ये अगोदरच ठरवलेलं आहे. म्हणून ख्रिस्ताने तुम्हाला अशा काही ठिकाणी आणलं की तिथून तुम्ही प्रेरणा झाली, तुम्ही इथं आज आहात. म्हणून हे फार महत्त्वाचं आहे की आपल्याला, आणि म्हणून या सर्व गोष्टीमध्ये त्याची काही इच्छा आहे की तुम्ही आणि मी त्याच्या पुत्राच्या प्रतिमेप्रत घडावं. आणि म्हणून खरी महत्त्वाकांक्षा म्हणजे येशू प्रमाणे पवित्र, नम्र, आज्ञाधारक बनणे. आणि मरणोत्तर पारितोषिकाच्या दृष्टीने आपल्याला दिसतं बायबलची शिकवण सांगते स्वर्गातील पारितोषिक म्हणजे देवाच्या संगतीची लालसा दाखवते ना की पृथ्वीची संपत्ती. आपली जी आहे पारितोषिक पृथ्वीची संपत्ती मिळायची की देवाबरोबर आपल्याला संगती मिळणार आहे त्याची अपेक्षा करायची. आणि गैरमहत्त्वाकांक्षा काय आहे त्याला माहिती आहे का याची चेतावणी दिली आहे. स्वार्थी महत्त्वाकांक्षा निषिद्ध आहे. फिलिप्पीकरांचं पत्र याला तिसऱ्या वचनामध्ये स्वार्थाने किंवा गर्वाने काही करू नका. जगातील महत्त्वाकांक्षा म्हणजे स्वतःचा सन्मान, पैसा, सत्ता हे सर्व देवाच्या विरोधात नेणारे असू शकतात. व्यावसायिक बायबलमध्ये उदाहरणं, बायबलचं बुरुज माहिती आहे, फार अपेक्षा आम्हाला देवाला भेटायचं पण ती चुकीची होती आपल्याला दिसत आहे. आणि तसंच या मार्कमध्ये म्हटलेलं आहे जो महान व्हायचा आहे त्याने सर्वांचा सेवक व्हावे. व्यावसायिक रीतीने वैयक्तिक ध्येयाचे स्थान काय आहे तर पवित्र शास्त्र आधारित काम हे उपासनेसारखे मानतो. उपासना म्हणजे देवाने तुम्हाला जे काय करायला लावले ते करणं म्हणजे देवाची इच्छा पूर्ण करणं. देवाने तुम्हाला कष्ट लावून दिलेले आहेत, उपवास खाशील म्हटलेलं आहे ते देवाचे आहे, तर ते देवाने दिलेलं काम आहे. म्हणून विश्वासपणे करणं आहे. तुमचे कार्य मनापासून करा, मानवी नव्हे तर प्रभूसाठी करा. आणि महत्त्वाकांक्षा पवित्र शास्त्र आधार थोडक्यात काय आहे, सर्व महत्त्वाकांक्षा देवाच्या गौरवासाठी असावी. काम व व्यवसाय सेवा कार्य समजून करावे. स्वतःचा नकार देऊन ख्रिस्ताची इच्छा मान्य करावी. पवित्रकडे वाटचाल करावी. खरी महत्त्वाकांक्षेचा गाभा म्हणजे पवित्रीकरण आहे. आणि निष्कर्ष काय आहे, शेवटी काय आहे, पवित्र शास्त्र आधारित महत्त्वाकांक्षा म्हणजे स्वतःसाठी मोठं होणं नव्हे तर देवाच्या गौरवासाठी विनम्र सेवा करणं, ख्रिस्तासारखं होणं आणि प्रत्येक कार्यात
परमेश्वराला केंद्रस्थानी ठेवणं. आणि हे सर्व कधी होईल माहिती आहे का? योग्य सुवार्ता समजेल, ख्रिस्त केंद्रित ती असेल, वधस्थानावर खिळलेला ख्रिस्त हा तो माहिती आहे का त्या काय म्हणतात सुवार्तेचा गाभा असेल. आणि पवित्र शास्त्र ही संपूर्ण एकच गोष्ट आहे. ती जे काही तुम्ही वाचता जे संदेश आहे ती जी आहे ते सर्व त्या एकाच गोष्टीकडे, आणि ते म्हणजे जसं योहान 20:30-31 म्हटलेलं आहे, या पुस्तकात लिहिली नाही अशी पुष्कळचे चिन्हे येशूने आपल्या शिष्य देखत केली, परंतु यामध्ये हे लिहिलेले आहेत ती यासाठी की येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे, त्यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि त्यापासून तुम्हाला सारोखरे जीवन प्राप्त व्हावे. प्रार्थना करूया. धन्यवाद आमच्या जीवन प्रभू, या वेळेबद्दल तुझे आभारी आहोत. किती चांगला आहे की आम्हा सर्व लेकरांना एकत्र आणलंच, तुझ्या वचनातून शिकवण्याची संधी दिलीस. विश्वास आहे की प्रभू आमचा पैसा हा आमचा नाही तर तुझा आहे. तू दिलेले पैतुर ते कारभारीपणासाठी आहे. आमची महत्त्वाकांक्षा जगिक नव्हे तर तुला आवडणारे तुझं गौरव करणारे असावे असं करू. या लेकरांना तू आणलंच, त्यांच्याशी तू बोलण्याची संधी दिलीस, याबद्दल तुझे आभार मानतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो. आमेन. तर आता आपला स्ट्रेच ब्रेक आहे आणि आता आपण आपलं